महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा पदाधिकारी नेता असणारा सोनू कल्याणकर याची 6 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता जेव्हा तो मॉर्निंग वॉकला निघाला होता तेव्हा त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. सोनू कल्याणकर याचं राजकीय आणि गुन्हेगारी हे दोन्हीची पार्श्वभूमी होती. सोनू कल्याणकरवरती मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला की 3 वर्षापूर्वी देखील गोळीबार झाला होता. याच 3 वर्षापूर्वीचा हल्ल्याचा आणि याच्या मृत्यूचा काहीतरी संबंध असल्याचं आता समजतंय, कारण की याच्या वडिलांनी दाखल केलेली एक फिर्याद. 6 एप्रिलला सोनू कल्याणकर याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या घटनेतील 4 आरोपींना पकडलं. यामध्ये प्रसाद शिंदे, कृष्णा जोगदंड, रवी लोट. चौथा आणि या घटनेतला मुख्य आरोपी अंकुश गंधमवार हा जेव्हा झरी परिसरामध्ये होता तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलीस याला पकडायला गेले होते. याने पोलिसांवरती गोळी चालवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा गोळी चालली नव्हती. दुसरी गोळी जेव्हा त्याने चालवण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या मिलिंद सोनकांबळे यांनी त्याच्या गुडघ्यावरती गोळी चालवली होती. आत्मरक्षणामध्ये त्यांनी हे पाऊल उचललं होतं आणि आता अंकुश गंधमवार याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सुरुवातीला असं वाटलं होतं की हे सर्व वर्चस्ववादातून झालेलं आहे. परंतु मयत सोनू कल्याणकर याच्या वडिलांनी पोलिसांमध्ये एक फिर्याद दाखल केली. यामध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ते 12 वर्षापूर्वी सोनू कल्याणकर याचं ज्या मुलीवरती प्रेम होतं, या सर्व कारणातून हा सर्व कट झाल्याचा त्याच्या वडिलांनी पोलिसांमध्ये एक फिर्याद दाखल केली, एक शंका व्यक्त केलेली आहे. नांदेडमधील हरविंदर सिंग संधू म्हणजेच रिंदा गँग, या गँगमधील काही मेंबर्स जसं की गोलू मंगनाळे आणि त्यांचे वडील. गोलू मंगनाळे सध्या एका खुनाच्या आरोपामध्ये जेलमध्ये आहे. तर 10 ते 12 वर्षापूर्वी याच मंगनाळे कुटुंबातील मुलीशी सोनू कल्याणकर याचं प्रेम होतं. जेव्हा मंगनाळे कुटुंबातील मुलीचं लग्न होतं तेव्हा सोनू कल्याणकर याने तो विवाह रोखला होता. त्यानंतर मंगनाळे कुटुंबाने 2020 मध्ये याला धमकी देखील दिली होती. मुलीचं लग्न रोखल्यानंतर चंद्रविजय मंगनाळे आणि गोलू मंगनाळे या दोघांनी मिळून सोनू कल्याणकर याच्या घरावरती गोळीबार केला होता आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. परंतु 2022 मध्ये झालेल्या संजय बियानी या व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणामध्ये गोलू मंगनाळे हा सध्या जेलमध्ये होता. जेव्हा सोनू कल्याणकर याला मंगनाळे कुटुंबाकडून जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आल्या होत्या तेव्हा सोनू कल्याणकर याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं आपण पोलिसांमध्ये जाऊन फिर्याद दाखल करू. परंतु तेव्हा सोनू कल्याणकर याने तिच्या वडिलांना रोखलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की ही सर्व लोक हरविंदर सिंग संधू या ग्रुपचे आहेत, म्हणजेच रिंदा गँगची लोक आहेत आणि यांच्या विरोधात जर आपण कंप्लेंट केली तर हे मला नक्कीच जीवे मारतील. सोनू कल्याणकर याच्यावरती देखील 7 ते 8 गुन्हे नोंद असल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला बीजेपीमध्ये असणारा हा सोनू कल्याणकर काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये आला होता आणि आता 6 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकला जाताना याच्यावरती झालेल्या हल्ल्याचा संबंध जेलमधून जोडण्यात येत आहे. गोलू मंगनाळे यांनी हा सर्व कट रचला असं त्याच्या वडिलांनी सांगितलेलं आहे, कारण या सर्व हल्ल्यामध्ये सर्व कट रचणारा आणि मास्टर माइंड हा गोलू मंगनाळे असल्याचं पोलिसांच्या फिर्यादीमध्ये सोनू कल्याणकर याच्या वडिलांनी सांगितलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 10 वर्षापूर्वी असलेल्या प्रेम प्रकरणामुळे सोनू कल्याणकर याचा काटा काढल्याचा त्यांना संशय आहे. पोलीस आता या घटनेमध्ये सर्व तपास करत आहेत की जेलमध्ये असणारा गोलू मंगनाळे आणि रिंदा गँगचा मेंबर या सर्वांशी सोनू कल्याणकर याच्या हत्येशी काही संबंध आहे का. त्याबरोबरच नांदेड पोलिसांचा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सोनू कल्याणकर याचे आरोपी आदल्या रात्री लंगडताना दिसत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांना पोलीस व्हॅनमध्ये घेऊन जाताना ते दिसत आहेत तेव्हा ते व्यवस्थित चालताना दिसत आहेत. यामुळे देखील नांदेड पोलिसांवरती काही लोकांनी टीका केलेली आहे. नांदेडमध्ये सुरू असलेल्या या भयंकर गुन्हेगारीबद्दल तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि सोनू कल्याणकर याच्या हत्येचा जेलमध्ये असणाऱ्या रिंदा गँगमधील गोलू मंगनाळे याचा काही संबंध तुम्हाला वाटतोय का? कमेंटमध्ये नक्की सांगा.